एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे आता पेपर लवकरच होणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फास्ट रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, फास्ट रिव्हिजन म्हणजे फक्त आय-एम-पी टॉपिक्सवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे. पहा, प्रत्येकजण या ठिकाणी बघा कोणती ना कोणती नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतोय. तर मित्रांनो पहा, पी-डी-एफसाठी आपण या ठिकाणी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. पहा, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. त्यावरती हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे आय-एम-पी टॉपिक्सवरती तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल, तर WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हॉल तिकीटच्या अपडेटसुद्धा जे डायरेक्ट लिंक आहे बघा, त्यावर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ते सुद्धा तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहा, त्यावर क्लिक करून घ्या. आणि मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि सगळे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे असतील तर ₹249 ला आपण या ठिकाणी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. बरोबर, शिपाई असेल, चालक असेल किंवा हमाल असेल पहा. त्यासाठी आपण ₹249 ला या ठिकाणी मित्रांनो पी-डी-एफ तयार केलेली आहे. या पी-डी-एफमध्ये चालू घडामोडी, त्याचबरोबर महत्त्वाचे जी-केचे पॉईंट, इंग्लिश व्याकरण म्हणजे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत मित्रांनो, ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर ₹249 पेमेंट करा आणि पी-डी-एफ घ्या पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी यावर्षी नोकरी लागली पाहिजे हेच टार्गेट ठेवा. 100% नोकरी आपलीच भेटणार पहा. बरोबर आहे का? त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. चला जास्त काही सांगत नाही. प्रश्नाकडे वळूयात. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळेल आणि किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे पहा, ऑक्टोबर 2025 मध्ये इराणी चषक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? सांगा. तर मित्रांनो, कोणी जिंकली होती? ही विदर्भ संघाने जिंकली होती पहा. समजलं? या ठिकाणी जर पाहिलं तर 93 धावांनी हारून हे विजेतेपद पटकवलं होतं. चला, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 हा कोणाला देण्यात आला होता? तर कोणाला मित्रांनो, लक्षात ठेवायचं नाव मोहनलाल. समजलं? 23 वर्षासाठी ज्येष्ठ अभिनेते बघा 2025 हा ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात आले आहे पहा. आणि मित्रांनो, त्यांनी बघा 350 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम केलेले पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, पूर्वी प्रचंड प्रहार हा कोणत्या प्रकारचा सराव आहे? चला द्या उत्तर. पूर्वी प्रचंड प्रहार बरोबर आहे. सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, त्रिसेना युद्ध अभ्यास आहे पहा. पूर्वी प्रचंड प्रहार हा मित्रांनो भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल बघा, इंडियन नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी या तिन्हींचा संयुक्त त्रिसेवा सराव आहे. ज्याचा उद्देश काय बघा, युद्ध क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या व्यापार आणि परिचालन समन्वय वाढवणे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशातून 8 चित्ते भारतामध्ये आणली होती? प्रोजेक्ट टायगरनुसार. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचे पहा, बोत्सवाना याचं ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मोदीज मिशन द्या उत्तर मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 ला पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF मिळून जातील. पर्वत अफाट सागर अथांग निळे पाणी या काव्यपंक्तीमध्ये सागर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर सागर या शब्दाचा समानार्थी शब्द होईल मित्रांनो समुद्र. लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक आहे समुद्र. तर सागरला समानार्थी शब्द पहा समुद्र, रत्नाकर, दर्या. नदीला समानार्थी शब्द सरिता, तटिनी, तरंगिणी. पर्वतला समानार्थी शब्द गिरी, डोंगर, अचल, अद्री आणि नगे पहा. जमीनला समानार्थी शब्द भूमी, धरणी आणि धरायचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. खालील शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. नवरात्र या शब्दाचा समास ओळखायला लावला आहे. तर नवरात्रीचा मित्रांनो काय होईल? द्विगु समास होईल. ऑप्शन क्रमांक ए द्विगु समास. बघा मित्रांनो, द्विगु समासामध्ये नवरात्र, पंधरवडा आणि शतजन्म. बहुव्रीही समासामध्ये नीलखंड, वक्रतुंड आणि गजानन हे शब्द येतात. तत्पुरुषमध्ये बघा तोंडपाठ, गायरान, पोटशूळ हे मित्रांनो तत्पुरुष समासामध्ये येतात. द्वंद्व समासामध्ये मित्रांनो पशुपक्षी, स्त्रीपुरुष 21. अवयव समासामध्ये मित्रांनो आजन्म, आमरण आणि बेभान हे शब्द येतात. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हस्तक्षेप करणे या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग झालेलं खालीलपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणी माझ्या कामामध्ये हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही हे या ठिकाणी उपयोग झालेलं विधान आहे पहा. हस्तक्षेप म्हणजे मित्रांनो अडथळा किंवा ढवळाढवळ करणे. कोणी माझ्या कामामध्ये हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही हे झालं वाक्यात उपयोग. घाला घालणे म्हणजे मित्रांनो झडप घालणे किंवा हल्ला करणे. दारू पिऊन गाडी चालवण्यावर काळ नेहमी घाला घालतो हे झालं वाक्यामध्ये उपयोग. टाकीचे घाव सोसणे म्हणजे मित्रांनो त्रास सहन करणे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण प्राप्त होत नाही हे झाला वाक्यामध्ये उपयोग याचा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा. मित्रांनो अप्पलपोट्याचा आपल्याला बरोबर अर्थ ओळखायचा आहे. तर मित्रांनो स्वतःच्याच फायद्याचं पाहणारा यालाच अप्पलपोटा असं म्हणतात पहा. समजलं. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस होतो. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. लोककल्याणकारी म्हणजे दुसऱ्याचं हित चिंतणारा आणि बारदायन संबंध म्हणजे ओढून ताडून संबंध लावणारा. समजलं. हे झाले मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्याचं स्पष्टीकरण. पुढचा प्रश्न मित्रांनो, समास ओळखायचा आहे महादेव. महादेव या शब्दामध्ये कोणता समास आहे? तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तत्पुरुष समास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तत्पुरुष समास मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तत्पुरुष समासामध्ये महादेव, गावदेवी, घर जावई मित्रांनो हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. अव्ययभाव समासामध्ये प्रतिदिन, त्याच्यानंतर यथाविधी आणि यथासांगी झालं अव्ययभाव समास. द्विगु समासामध्ये त्रिदेव, चौघडे आणि पंचपाळी हे झाले द्विगु समास. बहुव्रीही समासामध्ये मतवैभव, मोदकप्रिय आणि दत्तधन हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत. नेक्स्ट मित्रांनो, माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचं आत्मकथन आहे? तर गोदावरी परुळेकर यांचं मित्रांनो माणूस जेव्हा जागा होतो हे यांचं काय पहा आत्मकथन आहे पहा. समजलं. नेक्स्ट पहा या ठिकाणी स्पष्टीकरण. युगांत समीक्षा ग्रंथ कोणाचा आहे? इरावती कर्वे यांचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पासंगमोळी लघुकथा कुसुमावती देशपांडे. पैस ग्रंथ मित्रांनो दुर्गा भागवत यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पान उतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यामध्ये उपयोग झालेलं खालीलपैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सासूबाईने सुनेचा पान उतारा केला हे झालं या ठिकाणी यामध्ये वापरलेलं वाक्यामध्ये. पान उतारणा करणं म्हणजेच मित्रांनो अपमान करणे. उखळ पांढरे होणे म्हणजे खूप पैसा भेटणे किंवा द्रव्य मिळणे. शेती करता करता दुधाचा व्यवसाय केल्यामुळे रमेशचं उखळ पांढरा झालं हे झालं वाक्यामध्ये उपयोग.
नेक्स्ट मित्रांनो, इन मीन 3.5 म्हणजे काही नगण्य. सरकारने कोरोना काळामध्ये कडक निर्बंध लादल्याने लग्नाच्या कार्यामध्ये माणसे इन मीन 3-3.5 होती. हे झालं वाक्यामध्ये उपयोग. वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो. व्यायामामध्ये बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. वाक्याचा या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो, की व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. तर मित्रांनो, हे जर पाहिलं तर हे काय आहे? संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक ए संयुक्त वाक्य. समजलं? प्रश्नार्थी वाक्य कोणतं आहे मित्रांनो? तुम्ही उद्या गावी जाणार आहात का? हे झालं प्रश्नार्थी. आज्ञार्थी वाक्य कसं होईल? मुलांनो शांत बसा रे. झालं आज्ञार्थी. केवळ वाक्य म्हणजे श्याम अभ्यास करतोय, झालं केवळ वाक्य. नेक्स्ट मित्रांनो, खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी. या काव्यपंक्तीमध्ये रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, रवी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सूर्य. बरोबर? सूर्य. आदित्य, भास्कर हे सुद्धा सूर्याला समानार्थी शब्द आहेत. समजलं? आदित्य, भास्कर. बरोबर? चंद्राला हिमांशू, शशी आणि सुधाकर हे काही समानार्थी शब्द आहेत. अंधारला बघा काळोख, तिमिर हे समानार्थी शब्द आहेत. आनंदाला संतोष, मोद, हर्ष हे समानार्थी शब्द आहेत. पहा. नेक्स्ट मित्रांनो, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर ज्याची खावी पोळी म्हणजे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. हेच काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे भांडणामध्ये दोष एकाकडे राहत नाही. पळसाला पाण्यातील म्हणजे सगळीकडे एकसारखी परिस्थिती असणे म्हणजेच काय घरोघरी मातीची चुली. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे आपले गुणदोष झाकून ठेवायचे. हे झालं याचं अर्थ. पहा. ऐकावे जनाचे करावे म्हणायचे म्हणजे लोकांचे ऐकून घ्यावे आणि स्वमताने वागावे. खालील वाक्प्रचाराचा आपल्याला बरोबर अर्थ ओळखायचा आहे. हतबल होणे. मित्रांनो, हतबल होणे म्हणजेच काय पहा? असमर्थ ठरणे. ऑप्शन क्रमांक ए असमर्थ ठरण्याचं बरोबर उत्तर आहे. पहा. नाश पावणे म्हणजे उद्ध्वस्त होणे. श्रम करणे म्हणजे खूप मेहनत करणे. ताकद देणे म्हणजे बळ देणे. समजलं? हे सगळे वाक्प्रचार पाहिले. अहो कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर काय होईल मित्रांनो? कृपा होईल. पहा. समजलं? कृपाचा विरुद्धार्थी शब्द अकृपा. अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष. प्रेमचा द्वेष. तारकचं मारक. सुष्टचा दुष्ट. प्राचीनचा अवार्चीन. नेक्स्ट मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? चला द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र जाधव. मित्रांनो लक्षात ठेवा, वि स खांडेकर यांचं काय पुस्तक आहे? ययाती ही कादंबरी लिहिलेली. नरेंद्र दाभोळकर ऐसे कैसे झाले भोंदू हे पुस्तक आहे. पहा. गंगाधर गाडगीळ यांचं बघा पाळणा कथा संग्रह आहे. धोंडो केशव कर्वे यांचं आत्मचरित्र आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर मित्रांनो, बखर एक राजाची ही कादंबरी वि सरदेशमुख लक्षात ठेवायचे पहा यांची आहे. समजलं? विलास पाटील यांची कादंबरी वादळवाटा, चक्रव्यूह. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय छावा. रंगनाथ पठाणे यांनी मित्रांनो ताम्रपट आणि रथ लिहिलेला आहे. विश्वास पाटील यांनी पानिपत. खालील वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. पहा. उंदीर मांजराकडून मारला जातो. यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे मित्रांनो? तर या ठिकाणी मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता आहे? नवीन कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचं उदाहरण लक्षात ठेवा. सतीशने चहा केला. पुराण कर्मणीचा बघा नळे इंद्रासी ऐसे बोलले. आणि समापन कर्मणी शासनाची मदत देऊन झाली. हे झालं मित्रांनो सगळ्या प्रयोगाचं आपण या ठिकाणी उदाहरणं पाहिली. खालील म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. पुढच्या स्टेस मागचा शहाणा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. हेच बरोबर उत्तर आहे. पहा. समजलं? बाकीचे जर पाहिले उदाहरणं, हजीर तो वजीर म्हणजे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होतं. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, देशासाठी प्राणार्पण केलेल्यालाच काय म्हणतात? हुतात्मा असं म्हणतात. पहा. खूप दान धर्म करणारा म्हणजे दानशूर. जे माहीत नाही असा त्याला अज्ञात म्हणतात. दररोज प्रकाशित होणारे त्याला मित्रांनो काय म्हणतात? दैनिक असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे दैनिक. खालील वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखायचं आहे. पहा. राजांचा अर्ज फेटाळण्यात आला.
याचं आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं वाक्य ओळखायचं आहे पहा मित्रांनो. याचं योग्य उत्तर होईल पहा, राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, हे झालं नकारार्थी मित्रांनो. समजलं?